विष्णू चाटेने बीडच्या कारागृहात आपल्याला हलवावं अशी मागणी करणारा अर्ज केलाय. यामागे एक मोठं गौड बंगाल आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर जिल्ह्यातलं वातावरण हे ढवळून निघालं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्देही चहाट्यावर आले होते. त्यामुळे जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक पदावरही नवीन आणि कडक अधिकारी आलेत. यात तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी जेलचं प्रशासन कडक केलं. बुरट्यांना मिळणाऱ्या गांजापासून ते मोठ्या कैद्यांना मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंट थांबवल्या. त्यामुळे कराड समर्थकांनाही त्यांनी घेरलं होतं आणि तेही या कचाट्यात सापडले. पण धर्मांतरासारख्या संवेदनशील मुद्द्यात गाठून पेट्रस गायकवाड यांची बदली झाली आणि जेलमधले वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने सुटकेचा श्वास सोडला. वाल्मिकला जेवण, त्याचे कपडे धुणे असे सगळे कामं हे त्याचे चेले करतायत आणि साहजिकच यात त्याला जेलच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. अशा बाबींना पायबंद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला धमकावण्यात आलं होतं आणि हे प्रकरण वरिष्ठांनी दाबूनही घेतलं होतं. आता जेल प्रशासन पुन्हा वाल्मिकच्या मुठ्ठीत असल्याने विष्णू चाटेला बीडला यावं वाटतंय. हे यामागचं खरं कारण आहे.